आपल्या चांगलीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शब्द उच्चारताना त्यांच्या तोंडून शोभून दिसते अशी गाव मंदावा. चिमुरका छोकरा म्हणून ज्यांनी आपली अनोखी नवी ओळख आधी आपली ओळख या गाण्याचे संगीतकार आहे, गायक आहे आणि लेखक सुद्धा आहे. हे आहे वर्धा यांनी शुभम दादा चांदोर. त्याच्यानंतर आपल्या वणीचे आहेत नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचा सहर्ष स्वागत करतो. आता तुम्हाला माहीतच आहे आपण व्लॉग्स बनवतो, आपण व्हिडिओ बनवतो आणि आजचा व्हिडिओ हर व्हिडिओपेक्षा थोडासा खास होणार आहे. त्याचं कारण असं की आज आपण अशा जागी चाललो जिथे तुमच्या ओळखीचे व्यक्ती निघणार आहे. जसं की तुम्हाला माहीत असेल आज आहे 19 ऑगस्ट. आज आहे विलासदादा झट्टे यांच्या सॉन्गचा लॉन्च इव्हेंट. सॉन्ग आहे साधा माणूस आपला विलार. यांना तर तुम्ही नक्कीच कधी ना कधी एक ना एकदा तरी व्हिडिओ किंवा रीलमध्ये बघितलं असेल. यूट्यूबवर नमुने प्रोडक्शन आहे, इंस्टाग्रामवर रील्स बनवतात. साधा माणूस या नावाने खूप जास्त फेमस झालेले आहे आपले विलासदादा. तर त्यांच्या सॉन्ग इव्हेंटवर जाणार आहोत आणि तुम्ही बनत राहा. तिथे भरपूर सारे असे सेलिब्रिटीज येणार आहे, म्हणजे यूट्यूब सेलिब्रिटी, इन्स्टा सेलिब्रिटी. तर तुम्ही पहा समोर काय काय बघायला मिळते. चला मित्रांनो, आता जाऊ आपण हॉलकडे. थोडं अगोदर तिथे जायच्या अगोदर म्हटलं श्याम मंदिरला आलो आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार जणांना प्रसाद दिलाय. बढिया. शुभ काम से पहिले मिठावर आहे भाई. आपण आलोय विनायक मंगल कार्यालय. विलास झट्टे दादा, ते बघा तिथं पोस्टर लावलाय साधा माणूस आपला विलार या नावाने गाणं आहे त्याचं. चला अंदर जाऊ. चलो भाई. माझे मित्र थोडे जास्त ज्ञान पेलत आहे, मला एकदम जास्त ज्ञान पेलून राहिले. खास करून हा वाला, हा नाही पेलत, हाच पेलते. ट्रेनिंग पिरियड वर आहे ज्ञान पेलाच्या. मूवी मधला नाही करे, नाव नाही आठवत. तुषार कपूर त्याचा रोल निभावत आहे. तर हे बघा पोस्टर काका दिसला आतापर्यंत यायचं आहे. की त्यांना इतकं मोठं केलं. आज त्यांचे 40,000पेक्षा जास्त फॉलोअर आहे आणि बायबी विनायक भाऊ आणि यासारख्या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका केली आहे. अशी भूमिका साकारणार आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांनी रील स्टार म्हणून आपली एक नवीन ओळख खूप त्यांना आणि विनायक भाऊला विनंती करतो, भाऊ आपण सॉन्ग बनवावं. टाळ्या भाऊ टाळ्यामध्ये कमी झाली नाही पाहिजे, टाळ्या वाजवायला पाहिजे. हे सगळं इंस्टावर करतो, त्यांचे व्हिडिओ लाईक करतो, शेअर करतो. खूप सुंदर त्यांनी व्हिडिओ बनवले आणि आज आपली एक नवीन ओळख त्यांनी निर्माण केली. सागर भाऊ आपल्याला विनंती करतो की आपण आमच्यासोबत समोर बसावा. सुंदर दिसणारी आपल्या सर्वांची लाडकी सोशल मीडिया स्टार ही चंद्रपूरच नाही तर सर्व विदर्भ चंद्रपूरची चांदणी या नावाने फेमस आहे. या लाडक्या रील स्टारसाठी आपल्या चांदणीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. खूप कमी वेळामध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चंद्रपूरला जिल्ह्यात त्यांचे 46,000च्या वर फॉलोअर्स आहेत. खूप स्वागत आहे तुमच्यावर. प्रेम करणारी मंडळी, टाळ्यांचा वर्षा तुमच्यावर करत आहे. त्या टाळ्या चांगलीसाठी झाल्या पाहिजे. चांगले जाणार आहे. आपल्या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्द उच्चारताना त्यांच्या तोंडून शोभून दिसते अशी मराठी आपल्याला ऐकायला मिळते आणि इतकी फास्ट ते रिपोर्टिंग करतात की त्यांचा आवड. पण ज्या लोकांनी नाही बघितलं त्यांनी बघून घ्या. खूप स्मार्ट दिसतात लोक बघून. एकदा सगळ्यांना हाय करून द्या. हो, हात देऊन द्या, हात देऊन द्या त्यांना, हात दाखवून द्या. बस टाळ्या. अक्षय मंदावा आपलं वणीमध्ये खूप खूप स्वागत आहे. अक्षय बाबा विनंती करतो आपण मंचावर येऊन सर्वांची सर्वांच्या समोर यावं. अक्षय बाबा मंदावा यांची बोलण्याची शैली खूप मस्त आहे. आपण याचे व्हिडिओ बघितले असतात आणि आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की अक्षय भाऊ मंदावा
यांचे आणि 62,000च्या वर त्याचे फॉलोअर्स आहेत. अक्षय भाऊसाठी इथे टाळ्या झाल्या पाहिजे. अक्षय भाऊ म्हणतात दर्शन दामोदर जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या झाल्या पाहिजे. दर्शन दामोदर दर्शन भाऊ आपलं खूप खूप स्वागत आहे. नागपुरीतून दर्शन भाऊ आलेले आहे. आमच्या विलासभाऊवर खूप प्रेम करतात आणि खूप मोठे निष्ठा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख आहे. दर्शन भाऊचे 96,000च्या वर फॉलोअर्स आहेत. त्या टाळ्या झाल्या पाहिजे दर्शन भाऊसाठी. काय नागपुरी दंगा आहे. अमरावतीचे लाडके स्टार रवी वाडखेडे. रवी वाडखेडे क्या बात है रवी भाऊ. मराठी भाषा आपली छाप सोडणारे आपल्या महाराष्ट्राचे लाडके स्टार रवी भाऊ वाडखेडे. रवी भाऊ वाडखेडे आणि हे आले आहेत अमरावतीकडे. आपला लाडका चिमूर येथील चिमूरचा झोपडा म्हणून फेमस असलेला आशिष बोबडे. चिमूरचा झोपडा म्हणून ज्यांनी आपली अनोखी नवी ओळख आणि अशी तुम्ही घेऊन जा. क्या बात है. सेल्फी नंतर सगळ्यांना सेल्फी वगैरे 2,91,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 4,43,000 पेक्षा फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर एका चॅनलवर येते 2,18,000 आणि दुसऱ्या चॅनलवर 4,05,000 असे सबस्क्रायबर आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रात यांची एक ओळख म्हटलं तर चिमूरचा छोटा तो प्रकारे अशी भाऊ आहे. अशी भाऊ काय विनंती करतो तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो की हे आपल्या विलासभाऊचं जे गाणं हे आहे त्या गाण्याचे संगीतकार आहे, गायक आहे आणि लेखक सुद्धा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महेश दादा बेंडे यांच्यासाठी. महेश दादा आपण तुमच्या एका मिनिटासाठी मंचावर या. गाण्याचे लेखक आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत. हे आहे वर्धा यांनी शुभम दादा चांदोर. या गाण्याला त्यांनी संपूर्ण आपला बोलू पाहिजे. शुभम दादासाठी तो आपला सर्वांचा लाडका स्टार महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध आणि गाजलेला जो घराघरात पोहोचलेला असा स्टार आपला साधा माणूस तुम्हा सर्वांचा लाडका विलास दादा. त्याच्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत आणि ते इंस्टाग्रामवर कमीत कमी विलासभाऊचे 1,21,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर विलासभाऊचे 1,77,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात साधा माणूस म्हणून ज्यांनी आपली साथ सोडलेली आहे असे सर्वांचे लाडके विलासदादा जटे. जोरदार विलासभाऊसाठी झाल्या पाहिजे. आणि सगळे पण जे पण क्रिएटर आहे सगळे त्यांचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही त्या एकमेकांना सपोर्ट करता आणि ऑल द बेस्ट. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. भाई अजून माहिती आहे का फेमस आहे वाचावं इथं लोकांना पाहू पाहू माहिती आहे का हे यांची डिमांड वाढली. आम्हाला सब हे करतो काय म्हणतो रे आमची ट्रिप स्पॉन्सर करशील म्हणते. भाई डिमांड वाढली. डिमांड फेमस होण्यासाठी कोणी काही मी म्हणत आहो ना भाई सगळं मला स्पॉन्सर करीन मी. फक्त होऊ दे सक्सेस होते भाई. सगळं स्पॉन्सर करीन तुमचा सपोर्ट. पाहताय हा साधा माणूस
आणि हा आपला गरीब माणूस. लय श्रीमंत आहे म्हणे, लय श्रीमंत आहे ते. याच्यासारखं गरीब देव सगळ्यांना बनव. काय नाही, एवढा गरीब आहे भाऊकडे, एवढा गरीब आहे भाऊकडे एक 40,000चा फोन, एक 60,000चा फोन, याने मी शूट करत आहो. 1 लाखाचा फोन आहे भाऊकडं. त्याच्यानंतर कमीत कमी एक MT आहे. कमीत कमी नाही, कमीत कमी एक स्प्लेंडर आहे. एक स्प्लेंडर आहे. भाऊच्या मारेगाव मध्ये आलिशान घर आहे. वणीत 2 घर आहे भाऊचे. वणीत हर महिन्यात घर चेंज होते. 4 दुकान आहे. नाही आता तुम्हाला खरं सांगतो मी, यांच्या अँकरच्या आवाजानं मला आवाज नाही येत याचा. काय म्हणताय फांगेरे असा गरीब माणूस आहे भाऊ. रिसेंटली आता कार पाहत आहे. रिसेंटली भाऊ एक कार पाहत आहे. भाऊची कारही होती ते. आम्ही मुंबईला फिरायला गेलो दिवाळी. काल आम्ही एक कार पाहून आलो. भाऊ ते कार बद्दल कोणातरी सांगितलं होतं. सिक्रेट आहे ना, काही तर सिक्रेट ठेवाच लागेल. सिक्रेट रिव्हील होत आहे धीरे धीरे. अँकरिंग झालं तशीच पटरपट करू आपण. भाऊने काल एक सेकंड हँड कार मध्ये मर्सडीज पाहिली आहे. असं गरीब सगळ्यांना बनवत सोड यांचं नको ऐकू भाई. आपण आहे ना सॉन्ग लॉन्च साठी आलो, आपण सॉन्ग पाहू. सगळ्यात पहिले सर्वांचे धन्यवाद की तुम्ही इथे जमले. आणि आता मी जे बोलणार आहोत याच्याकडे थोडं लक्ष द्या, ठीक आहे. आता मला डिस्टर्ब झाले असं विषय नाही, पण आता लक्ष द्या. मी जास्त वेळ तुमचं घेणार नाही. तुमच्यासोबत फक्त 5 मिनिटं बोलतो आणि 5 मिनिटानंतर तुम्हाला इथं गाणं दाखवतो, ठीक आहे. गाणं दाखवल्यानंतर मग आपण बोलू, ठीक आहे. तर मी पहिले माझ्या प्रवासाबद्दल बोलायचं म्हणलं तर सर्वांनी मला सांगितलंच आहे की मी ॲटो चालवत होतो, मल्टिपल त्या गोष्टी करत होतो, सतत करत होतो. आणि आता फुल टाइम मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झालो. आता मी गाण्याबद्दल बोलतो. मला कसं वाटत होतं की आपलं पण गाणं आलं पाहिजे, आपण पण त्याच्यावरचं काम केलं पाहिजे. म्हणून मी रवी दादाला फोन केला. म्हणलं असा एखादा सिंगर द्या जो माझ्या गाणं लिहू शकते. त्यांनी महेश दादाला कनेक्ट करून दिलं. महेश दादानी अप्रतिम अशी जे होतं पहिलं जे कडवं असते की काय म्हणते त्याला हे करून दिलं. हे करून दिल्याच्या नंतर मी ऐकलं, मला डन झालं, मला हेच करायचं आहे. त्याच्यानंतर दिले लिरिक्स त्या माणसाने एवढे खतरनाक दिले, तुम्ही आता ऐकणार असाल. जे माझं कॅरेक्टर होतं त्या कॅरेक्टरला एवढं पद्धतशीर मांडलं आणि त्या कॅरेक्टरला एवढं म्हणजे काय म्हणते त्याला रंगवलं आणि ते आता तुम्हाला दिसणार असेल, ठीक आहे. मला यांच्या मनात जे काही प्रश्न आहे, कारण मी जेव्हा कधी तुमची रील्स पाहते आहे तेव्हा तिथे कमेंट असतो की एकच शर्ट असते नेहमी तुम्ही घातलेला आणि त्यानंतर नाईट पॅन्टवर शर्टिंग कोण करते यार. हा माणूस नाईट पॅन्टवर शर्टिंग करते, तो सुद्धा नाळा वाटतात. तो मी साधा माणूस जो नाईट पॅन्टवर शर्टिंग करू शकतो. अच्छा. आणि त्याची एक स्टोरी आहे, ते म्हणजे की आज इथं मला वाटतं ते असल व्यक्तिमत्व चिरंजीवजी मेहता आमचे आदर्श, आमचे गुरु आहे का. कारण हा जो माणूस आहे ना, हा माणूस माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होतो त्या टायमाला या माणसाने सपोर्ट केला. वा 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 वा. माझ्यासाठी माझा बाप आहे, माझ्यासाठी जेव्हा मागच्या वर्षी माझे बाबा गेले त्यानंतर जर कोणत्या माणसाला सपोर्ट केला असेल तर तो काय माणूस आहे. टाळ्या मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जेव्हा मी पहिली वेळ स्टेजवर चढलो आणि तो व्हिडिओ दाखवला, त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणलं की आपलं पोरगा मोठंच होतं. तो दिवस मी विसरू शकतो. आणि माझ्या या कॅरेक्टरसाठी सुद्धा या माणसानं हर वेळा माझ्या व्हिडिओमध्ये मला प्रोत्साहित केलं की नाही विलास तो बरोबर करताय. त्याच्यानंतर जे कॅरेक्टरमध्ये तुम्हाला जे शर्ट दिसतंय ना, शर्टने दिसत आहे ते याच माणसामध्ये. वा. आजपर्यंत तुम्ही सांगितलं नाही, पण आज सांगतो त्यांनी दिलं ते शर्ट. विलास आम्ही गेलो होतो, माझ्याकडून एक शर्ट घेऊन मी घेतले 2 शर्ट, त्याच्यातलं एक शर्ट होते टेबल. माझ्या जीवनातला एकमेव माणूस म्हणलं ज्या माणसाला हर वेळा मला सपोर्ट केला ते म्हणजे चिरंजीवजी मेहता.
माझे आदर्श, माझे गुरु. ठीक आहे, तर त्यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो की आज वेळात वेळ काढून इथं आले. आणि हे जे कॅरेक्टर बनलं त्या कॅरेक्टरमध्ये यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. ठीक आहे, तर तुमच्या मनापासून धन्यवाद. इमोशनल झाले सर तुम्ही. साधा माणूस नाही आला, विलास खूप मोठा माणूस आहे. का विलास दादा आज वणी तालुक्यात आणि मारेगाव तालुक्यात पहिल्यांदाच कुणीतरी इतक्या मोठ्या लेवलवर स्वतःचं गाणं त्याचं येत आहे. ही आमच्या वणीकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण ते तुमचं काम असल्यामुळे तुम्ही आजच्या डेटमध्ये काय फील करता, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगू शकता याबद्दल आणि कसं काय सुचलं तुम्हाला? मी सर्वांना हे सांगू शकतो की वणीमध्ये बसल्या लोकांना आहे किंवा माझ्या ऐकत आहे, सोशल मीडिया क्रिएटर आहे, जे पण वणीमध्ये मुलं सगळे आहेत त्यांना मी हेच सांगू शकतो, फक्त माणसाची करण्याची इच्छा पाहिजे आणि त्यासाठी स्वतःवर विश्वास पाहिजे. हे जे होत आहे ना हे स्वतःच्या विश्वासामुळे होत आहे आणि स्वतःला मोठं पाहण्याची इच्छा त्यामुळे होत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना सांगू शकतो की वणी परिसरामध्ये हे तर पहिलं आहे, याच्यानंतर तर बहुत खतरनाक तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे तर सुरुवात आहे, हे तर ट्रेलर आहे, अभी तो पिक्चर बाकी आहे. मारेगाव वणी तहसीलमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्तरावर लॉन्चिंग होत आहे. आपला साधा माणूस, आपला विचार. आर यू रेडी? विलास भाऊ याच्यामध्ये विलास भाऊ तुमचं स्वागत करायचं आपल्याला नाही, तुमचं स्वागत नाही तरी सुद्धा मी सरांना विनंती करेन, आमचे स्पॉन्सर सर तिघांनाही सर विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. कारण विलास भाऊचा हा इतका मोठा इव्हेंट आहे. 2 रात्र झाली, झोप नाही झाली, आता डोळे असे होऊन आता काय सांगू तुम्हाला. विलास भाऊ टाळ्या होऊया. गाणं पाहू. खूप खूप धन्यवाद होते. आविष्कारने विलास दादासाठी स्टेज बनवला आहे. जनतेचं प्रेम विलास दादासाठी दिसते आहे. विलास दादा सगळ्यांना दाखव कसं काय स्टेज आहे ते. आविष्कारने बनवलेली आहे. विलास दादाचा छोटासा फॅन आहे आविष्कार. आणि यानंतर आपण वाढतोय आपल्या साध्या माणसाच्या गाण्याच्या लॉन्चिंग कडे. लवकरच गाणं लॉन्च होणार आहे उद्या 2 मिनिटांमध्ये. ताजमहल बनाने वालों के हाथ काट दिए गए थे. क्या सोचते हैं इसके बारे में? ताड्या होत्या मित्रासाठी. खूप सुंदर बनवलं आहे. मेहनत करण्यासाठी माणसाच्या मनामध्ये इच्छा पाहिजे. युट्यूब चॅनल ते भाऊचं वाह क्या बात आहे. पण कसं आहे माहिती आहे का, तो शिकण्याजोगती गोष्ट आहे बघा. तो हाताने अपंग आहे तरी पण त्या माणसाने एवढं भारी स्केच बनवलं. म्हणजे माणसामध्ये जिद्द पाहिजे. जिद्द असली ना तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ नाही लागत. खूप खूप अभिनंदन तुझे, तू इतकं चांगला स्केच बनवत आणि खूप खूप धन्यवाद तुला इथपर्यंत आल्यासाठी. थँक्यू यार. काही मंडळी आपलं स्वागत करू इच्छितो विलास दादा. ही मंडळी स्पेशल विलास भाऊच्या गावावरून म्हणजे मालेगाववरून या ठिकाणी आलेली आहे. विलास भाऊचे खूप जवळीक असलेली ही मंडळी आहे. विलास भाऊला शुभेच्छा देण्याकरिता त्यांनी स्पेशली या ठिकाणी माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं काम हे आहे आणि ते काम आज तुमच्याकडे प्रेझेंट करणार. ठीक आहे, ओके रेडी. त्यासाठी वाट पाहत होतो ते आलं. 9 8 7 6 5 4 3 2 1. हा सॉन्ग तुम्ही डायरेक्ट विलास जट्टे सॉन्ग या नावाने यूट्यूबवर सर्च करून सरळ पाहून घ्या. हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा येईल. ठीक आहे, तर आता बघा तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स विलास दादा जट्टेचा. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं नका बोलू. आपण फक्त लाईव्ह पाहायचंय की नाही. विलास बंधूंची टीम बोलवा, आम्हाला लाईव्ह बघायचं. एकदा पुन्हा होऊन जाऊ. आता आम्हाला लाईव्ह पाहायचं. तिकडे गाणी चालत आणि तुम्ही सुद्धा लाईव्ह लाईव्ह मध्ये नाचताना पाहायला मी बरोबर नाचत पाहिजे. काय करत नाही, जमते तसं चालेल ना मला. चालेल ना? चालेल, आम्ही तयार आहोत. ठीक आहे.
परफॉर्मन्स पहा आता तुम्ही. अति जास्त उशीर झाल्यामुळे आम्ही निघलो आणि आता तुम्ही टाइम बघू शकता 11:25 11:30. एवढ्या वेळपर्यंत आम्ही आत्तापर्यंत होतो इथं, पण तिथं गर्दी एवढी जास्त होती की कोणासोबत नाही बोलू शकलो किंवा काही. तरी नंतर तुम्हाला दाखवू आपण, काही विषय नाही. विलास भाऊ तर आपल्या गावचाच आहे तसा. चला मी गाडी चालवतोय, घरी जातो सरळ. गुड नाईट.